सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांविशेष आणि बालिकांविशेष महत्त्वाचे 50+ प्रश्न बघणार आहोत। हे प्रश्न तुमच्या महिला बालविकास विभाग भरती ICDS म्हणजेच जे अंगणवाडी सुपरवायझर आहे या पदांसाठी खूपच महत्त्वाचे असणार आहे। आणि याच्यामधून तुम्हाला 2 ते 3 प्रश्न 2 ते 3 प्रश्न 100% परीक्षेला असणार आहेत। त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा। याच्यातून तुम्हाला 2 ते 3 मार्क 100% भेटणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावा तुम्ही, ठीक आहे। आता या ठिकाणी जो पहिला पॉइंट आहे बघू शकता, राष्ट्रीय बालिका दिवस। राष्ट्रीय बालिका दिवस म्हणजेच नॅशनल गर्ल चाइल्ड डे कधी साजरा केला जातो, तर 24 जानेवारी 2025 ला साजरा केला गेलेला आहे। आणि याची सुरुवात कधी झालेली आहे, 2008 ला याची सुरुवात झालेली आहे। आणि मंत्रालय कोणते आहे, हे महिला बालविकास मंत्रालयाकडून याची सुरुवात केली गेलेली आहे। हा दिवस कशासाठी साजरा केला जातो? हा दिवस मुलींचे हक्क, सशक्तीकरण आणि समानतेची आठवण म्हणून पाळला जातो। कोणत्या दिवशी, तर 24 जानेवारी या दिवशी पाळला जातो। आणि 2008 पासून याची सुरुवात केलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे 2025 ची थीम काय आहे बघू शकता, एम्पॉवरिंग गर्ल्स फॉर अ वाईट, अशा या ठिकाणी वाईट फ्युचर, अशा प्रकारे याचा जी थीम आहे 2025 ची थीम लक्षात घ्यायचं आहे। म्हणजेच उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचे सक्षमीकरण, हे याची थीम आहे, लक्षात ठेवायचं आहे। नेक्स्ट आहे बघू शकता, राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो, वरती सांगितलं 24 जानेवारीला साजरा केला जातो। आणि आंतरराष्ट्रीय बालिका दिवस 11 ऑक्टोबरला साजरा केला जातो। या दोन्हीमधला फरक तुम्ही लक्षात घ्यायचा आहे। राष्ट्रीय बालिका दिवस 24 जानेवारी, आंतरराष्ट्रीय बालिका दिवस 11 ऑक्टोबर, हे लक्षात घ्यायचं आहे। आता महिलांशी संबंधित काही महत्त्वाचे दिवस बघूया। ते बालिकांचे वरती बघितले, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय। 13 फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो। आणि 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो। याचा फरक तुम्ही बघायचा आहे। हा PDF तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल। आणि 22 एप्रिल या दिवशी बघू शकता, इंटरनॅशनल गर्ल्स इन म्हणजे ITC डे साजरा केला जातो 2025 ला। 11 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो। त्याच्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन साजरा केला जातो। हे सर्व लक्षात ठेवायचे आहे। आणि 5 जानेवारी या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो, आंतरराष्ट्रीय दाई दिवस। त्याच्यानंतर 12 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस देखील साजरा केला जातो। हा PDF तुम्हाला भेटून जाईल टेलिग्राम ग्रुपवरती। नेक्स्ट क्वेश्चन आहे 24 मे शांतता आणि निःशस्त्रीकरणासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो। आणि 25 नोव्हेंबर या दिवशी महिलांवरील हिंसाचारासाठी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो। आता या ठिकाणी भारतातील पहिल्या महिला आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला याच्यावरती आपण प्रश्न बघणार आहोत। त्याच्या अगोदर मी तुम्हाला नोट्स बद्दल संपूर्ण माहिती देतो। जर तुम्ही ICDS म्हणजेच अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी फॉर्म भरला असेल आणि महिला बाल विकास विभाग मधील कोणत्याही पदासाठी जर फॉर्म भरला असेल, तर तुम्ही आपल्या नोट्स खरेदी करा। सर्वात परीक्षा जवळ असल्यामुळे कमी किमतीमध्ये ठेवलेला आहे। किती किमतीमध्ये? फक्त 149 किमतीमध्ये ठेवलेले आहे। मराठी व्याकरणाच्या म्हणजे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी। सामान्य ज्ञान तुम्हाला 3500 प्लस वन लाइनर सामान्य ज्ञान चालू घडामोडी भेटेल। TCS च्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील। आणि सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये, प्रत्येक विषयाच्या नोट्स 200-300 पानांच्या आहेत। आणि 149 रुपयामध्ये PDF आहेत, तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता। 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही 149 चं पेमेंट करायचं आहे आणि त्याच्यावरच स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। सर्व नोट्स तुम्हाला भेटून जातील। आता आपण राहिलेले जे प्रश्न आहेत आपण ते कव्हर करून घेऊयात। आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत आहात, पहिला जो पॉइंट आहे या ठिकाणी बघू शकता, पहिली महिला राष्ट्रपती कोण आहेत, तर प्रतिभाताई पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत। IMP प्रश्न आहे। नेक्स्ट आहे पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी या आहेत, बघू शकता। त्याच्यानंतर पहिली महिला राज्यपाल कोण होत्या, तर सरोजिनी नायडू या होत्या। नेक्स्ट पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या, पहिल्या महिला या ठिकाणी या राज्यपाल पहिल्या होत्या। आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या विजयलक्ष्मी पंडित या महाराष्ट्राच्या होत्या। महाराष्ट्राच्या लक्षात ठेवायचं आहे। पहिल्या महिला विचारल्या तर सरोजिनी नायडू आणि पहिल्या महाराष्ट्राचे विचारलं तर विजयलक्ष्मी पंडित। नेक्स्ट आहे
पहिली महिला मुख्यमंत्री, पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या होत्या. नेक्स्ट आहे पहिले आदिवासी महिला राष्ट्रपती, सर्वात आयएमपी प्रश्न आहे आता सध्या जे आहेत, द्रौपदी मुर्मू या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. नेक्स्ट आहे पहिल्या आदिवासी महिला आहेत. पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण होत्या, तर मीरा कुमार या होत्या. नेक्स्ट आहे भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण होती, तर इंदिरा गांधी या भारतरत्न मिळवणाऱ्या पहिल्या महिला होत्या आणि त्या भारताच्या पहिल्या पंतप्रधान देखील होत्या. ठीक आहे. नेक्स्ट आहे नोबेल पुरस्कार विजेती पहिली महिला, तर मदर तेरेसा होत्या. नेक्स्ट पहिली महिला मुख्यमंत्री न्यायाधीश कोण होती, तर लीला सेठ या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण होत्या, व्ही एस रमादेवी या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. नेक्स्ट आहे सर्वोच्च न्यायालयातील पहिली न्यायाधीश महिला कोण होती, तर फातिमा बीबी या होत्या. नेक्स्ट आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात भाषण देणाऱ्या पहिल्या महिला बघू शकता बिनी गांगुली होत्या. नेक्स्ट आहे भारताच्या पहिल्या महिला पदवीधर कोण होत्या, तर कादंबिनी गांगुली याच होत्या. नेक्स्ट आहे भारताची पहिली महिला शिक्षिका, तर सावित्रीबाई फुले सर्वांना माहीत असतील. नेक्स्ट आहे भारताची पहिली महिला डॉक्टर, तर आनंदीबाई जोशी या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या. ठीक आहे. आणि या प्रश्नाला आयएमपी करून घ्या. हा प्रश्न विचारला जातो टीसीएस मध्ये. विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला, तर अन्नपूर्णा तर्खडकर हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन भारताची पहिली महिला IPS किरण बेदी होत्या. नेक्स्ट क्वेश्चन भारताची पहिली महिला IAS बघू शकता अन्ना राजन जॉर्ज. नेक्स्ट संयुक्त राष्ट्रसंघ महासभा महिला अध्यक्ष पहिल्या कोण होत्या, तर विजयालक्ष्मी पंडित या होत्या. नेक्स्ट भारताची पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव. आयएमपी करून घ्या या प्रश्नाला आयएमपी. नेक्स्ट मोनोरेल चालक पहिली महिला जुईली भंडारे या प्रश्नाला आयएमपी करून घ्या. नेक्स्ट पहिली महिला मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन ही पहिली महिला मिस युनिव्हर्स ही होती. नेक्स्ट आहे पहिली महिला मिस वर्ल्ड रीटा फारिया होती. नेक्स्ट पहिली महिला मिस अर्थ कोण होती, तर निकोल फारिया ही होती. नेक्स्ट क्वेश्चन पहिली महिला मिस इंडिया बघू शकता एस्टर विक्टोरिया अब्राहम होती. नेक्स्ट क्वेश्चन ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली महिला, तर आशापूर्णा देवी होत्या. नेक्स्ट क्वेश्चन दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला अभिनेत्री कोण होती, देविका राणी. नेक्स्ट क्वेश्चन साहित्य अकादमी पुरस्कार विजेती पहिली महिला अमृता प्रीतम. नेक्स्ट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बचेंद्री पाल. आयएमपी करा या प्रश्नाला आयएमपी. बघू शकता एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला, तर अरुणिमा सिन्हा ही होते. नेक्स्ट क्वेश्चन इंग्लिश खाडी पार करणारी पहिली महिला, तर आरती सहा ही इंग्लिश खाडी पार करणारी पहिली महिला आहे. नेक्स्ट राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेझंट या प्रश्नाला आयएमपी करा. नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय सभेची पहिली भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू हे देखील आयएमपी आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे भारताची पहिली महिला राजदूत CB मुथम्मा ही होती. नेक्स्ट पहिली केंद्रीय कॅबिनेट मंत्री राजकुमारी अमृता कौर या होत्या. नेक्स्ट पहिली पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज लक्षात घ्या. नेक्स्ट पहिली महिला फायटर पायलट कोण होती, अवनी चतुर्वेदी ही पहिली महिला पायलट होती. आयएमपी करा. नेक्स्ट पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट अभिलेषा बराक. नेक्स्ट भारतीय नौसेनेची पहिली महिला तर शुभांगी सुरुपा या होत्या. नेक्स्ट जम्मू काश्मीर मधील पहिली फ्लाइंग ऑफिसर माव्या सुदान या प्रश्नाला देखील आयएमपी करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पहिली महिला मुस्लिम राज्यकर्ती रजिया सुलतान. हा प्रश्न 100% विचारला जाईल. टीसीएस जुने प्रश्न विचारते.
राज्यकर्ते रजिया सुलतान. नेक्स्ट क्वेश्चन, पहिली महिला रुग्णवाहिका चालक विजया लोणारे. नेक्स्ट, पहिली महिला आयोगाच्या अध्यक्ष जयंती पटनायक या होत्या. नेक्स्ट, भारतीय वंशाची पहिली अंतरिक्ष यात्री कल्पना चावला, सर्वांना माहितीच असेल. नेक्स्ट क्वेश्चन, BSF ची पहिली महिला स्नायपर सुमन कुमारी. स्नायपर विचारलेला आहे, सुमन कुमारी. नेक्स्ट, IPL लिलाव करणारी पहिली महिला मल्लिका सागर. नेक्स्ट, पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोणती आहे तर बघू शकता प्रतीक्षा बागडी या ठिकाणी. आणि जी आता 2025 मध्ये भाग्यश्री फंड नावाची जी महिला झालेली आहे महाराष्ट्र केसरी 2025 ची. ठीक आहे. नेक्स्ट, CPL मध्ये खेळणारी पहिली महिला क्रिकेटर बघू शकता श्रेयांका पाटील ही पहिली महिला क्रिकेटर होती. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्या पहिल्या महिला कोण होत्या तर लता मंगेशकर हे योग्य उत्तर आहे, लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार प्रीती रजक. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला. एकदम सोपा प्रश्न, IMP करा या प्रश्नाला, या होत्या. नेक्स्ट, मिलिटरी हॉस्पिटलच्या पहिल्या महिला महासंचालक साधना नायर. नेक्स्ट, नौदलाच्या युद्धनौकेवर कमांडिंग ऑफिसर पहिल्या महिला प्रेरणा देवस्थळे या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई बेस्टची पहिली महिला चालक बेस्ट पाहिलं या ठिकाणी तर लक्ष्मी जाधव हे योग्य उत्तर आहे. एक मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन, पुणे मेट्रोची पहिली महिला लोको पायलट तर अपूर्ला लाटकर. नेक्स्ट, वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव. नेक्स्ट, मुंबई जालना वंदे भारत सहायक लोको पायलट पहिल्या महिला कल्पना धनावत. नेक्स्ट, बेस्ट बस चालवणाऱ्या पहिल्या महिला चालक अर्चना आत्राम. नेक्स्ट, सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष माधुरी पुरी बुच हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे, भारतातील पहिली महिला पिच क्युरेटर बघू शकता जॅसिंधा कल्याण. नेक्स्ट, ऑलिम्पिक पदक विजेती पहिली महिला कर्णम मल्लेश्वरी. नेक्स्ट, भारताची पहिली महिला मुख्य माहिती आयुक्त दीपक संधू. नेक्स्ट, UPSCच्या पहिल्या महिला अध्यक्ष बघू शकता कोण होत्या महिला अध्यक्ष रोज मिलियन बेथू. आणि शेवटचा प्रश्न, SBIच्या पहिल्या महिला अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य हे योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनला ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.